नमस्कार. तर सकाळी आपल्याकडे पाहुणे आले होते भिगवणवरून आणि तेही भेटून गेले. त्याच्यानंतर आत्ता आलेले आहेत ठाण्यावरून पाहुणे. तर त्यांनी काय काय आपल्या आजी आजोबांसाठी घेऊन आलेत. आणि खरं सांगू का, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आज अनेक लोक ह्या शोध वृद्धाश्रमाचा शोध घेत येतात. तर त्याबद्दल खरंच ह्या यूट्यूबचं धन्यवाद म्हणावं लागेल आणि यूट्यूबवर बघणाऱ्या सगळ्या लोकांचे धन्यवाद म्हणावं लागेल की आज कुठंतरी खूप सारं लोकांपर्यंत जाते आणि लोक आपल्यापर्यंत भेटायला येत आहेत. तर आपण नेहमी म्हणतो ज्यांचं कोणी नाही त्यांचा परमेश्वर असतो. तर आज पाहुणे हे अतिथी देवो भव म्हटलं जातं आणि आपल्याकडे ते आज येत आहेत परमेश्वराच्या कृपेने. आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे सगळे हौस पुरवत आहेत, खाण्यापिण्याची, लेवण्याची, नेसण्याची, सगळे त्यांची इच्छा पूर्ण करत आहेत. तर खरंच सगळ्यांना धन्यवाद. आणि आजही आपल्याकडून पाहुणे आलेले आहेत, ते ठाण्यावरून, त्यांना भेटूया आपण. त्यांनी आपल्या आजी आजोबांसाठी काय आणलं हेही बघूया आपण. तर आता जाऊया, न उशीर करता वरती. भरपूर ऊन झालेलं आहे, आजी आजोबांचं जेवण पण झालेलं आहे आणि आता पाहुणेवरी गप्पा मारतायत आपल्या आजी आजोबांबरोबर, सगळ्यांबरोबर. तर जाऊया आपण वरती. ही कोण आहे? छकुलीची बाबा हाऊस लय पुरी करतायत मुंबईचे लोक. काय म्हणत होती सकाळी? येणार आहेत 100 वर्ष आशीर्वाद. आणि काय करायचं मग परत आम्हाला पण इथेच यायला लागणार आहे 100 वर्षापर्यंत. भेटायला पाहिजे. मग 100 वर्ष जगायचं म्हणजे मग आम्हाला पण राहून दे 100 वर्ष सगळं चांगला राहून दे. नाही का? धन्यवाद, आशीर्वाद तेरा आई. धन्यवाद, आशीर्वाद. सगळ्यांना भेटायचं असतं. हो ना? भेटायचं असतं. आशीर्वाद, धन्यवाद. चांगला माझी मुलगी आता कॉलेजला 13वीला आहे ती आता. डिग्री डिग्री एवढं बोलते तू हे दे ना, मोदक दे मला, झाकण हे कर आणि मोदक दे. हातात दे ना. काय आणलं तुला? विचारलं का? विचारलं का? ह्या खाऊ आणलाय, खाऊ हा खाऊ आणलाय, खाऊ. काय वत्सला मावशी, वत्सला मावशी, तिकडं बोलायचं ह्यांच्याशी आपल्याला. हा का? थांबा, इकडे दाखवा, दाखवा. काय आणले तुम्ही? मोदक. उकडीचे मोदक आवडतात ना सगळ्यांना? घे घे छकुले, घे की घे. कुणी बनवलंय विचार? कोण गाव? आईने, माझ्या आई आईने. केली. हा. हे बघ, तुमच्यासाठी आवडीने बनवलंय. तू खा, तू खा. बाबांना दे. घ्या. तुम्ही देताय. हो. हळूहळू हळू. हा, घ्या. नाही? आत्ताच जेवलंय. हो का? तरी पण खावा. मोदक आहे. गणपती बाप्पा मोरया. खरंच जेवले मामा. घ्यायचं प्रसाद म्हणून घ्या. वत्सला मावशी, प्रसाद म्हणून घ्या. घ्यायचं घ्यायचं. आपण खावा. ठेवून द्या आणि मग नंतर घ्या. घ्या, घ्या. हा. थोड्या वेळाने खा. घ्या, सगळे घ्या. हा, मऊ मऊ लागतात ना खायला. हा. पेढे पाहिजेत, मऊ मऊ पाहिजे, सगळं मऊ मऊ पाहिजे. हा, बघा, खाऊन सांगा त्यांना. आवडला का? नाही, मी त्याच्यावर गोड खायचं जेवण झाल्यावर. जेवण झाल्यावर गोड खायचंय. अजून त्या पाहुण्यांनी ठेवलेलं आईस्क्रीम आहे, मी खाईल नंतर. खाणारे नक्की खाणारे. एकदम सुंदर आहे, एकदम. मग सुगरण बनवले कोणी? सुगरण कोण आहे म्हणाव? सुगरण सुगरण ठाण्याच्या ठाण्याची सुगरण. हो, छान करते सगळं स्वयंपाक आणि सगळं पुरणपोळ्या वगैरे खूप छान बनवते. आमच्या छकुलीला दात नाही तर म्हणून उकडीचे मोदक स्वतः हाताने बनवून आणलेत. किती वाजता उठलो?
मी सकाळी 1:30-2 पासून केलं केलं तुम्ही. 3 वाजेपर्यंत केलं. मग थोडं जर अर्धा तास थांबली मग नंतर म्हणजे रात्री हा, मग आता सकाळी आम्हाला 6:30ला निघायचं होतं ना, 6:30ला गाडी येणार होती आमची. सकाळी लवकर निघायचं. मग ते काय एकदम लवकर करून पण ते उपयोग नाही ना, किंवा फ्रीज मध्ये ठेवलं की ते मग कडक होतात ना. मग रात्री उशिरा मी 1-1:30 नंतर सुरुवात केली करायला. बघा किती किती प्रेम करतात तुमच्यावर. हा, तुमच्यासाठी रात्री 2 वाजता उठून 3 वाजेपर्यंत बनवले म्हण. आम्हाला भेटायला येतो म्हणून आम्हाला भेटल्याबद्दल मी बोलले तुम्हाला आशीर्वाद आणि धन्यवाद. म्हणलं की ते मऊ मऊ आणि असंच येत राहा. हो, येणार आहे ती, परत येणार आहे भेटायला. आमच्याकडे काय तेवढा आशीर्वाद तेवढेच आहे. बस आशीर्वाद पण आपल्या आम्हाला एक आणि धन्यवाद. सगळ्याला सगळे कुटुंबच आले म्हणजे खाऊन दाखवा, खाऊन सांगा त्यांना. त्यांनी अजून काय आणले माहितीये का तुम्हाला? आंघोळ वगैरे होय? म्हणजे इथेच कसं आंघोळ विचार काय? काय आणले आम्हाला आवडले का लाडू आणले आहेत रव्याचे, राजगिरीचे लाडू आणले, आंबे आणले, टोस्ट आणले, चिवडा आणलाय, केक आणलाय. बघा होय छकुले, तुझे मुंबईचे लोक लयच भारी आहेत ग. भाजी जातो हा काय? भाजी जातो आमचे पुण्याचे लोक भारी नाही का? हा? आमची मॅडम तर 1 नंबर भारी सगळे हा ना? मग तुला पण चांगलं राहते. हा का? बॉम्बे सारखं नाही काय. तिला तो गाऊन आहे ना, ते मुंबईवरून आणलेला आहे ना, माहितीये मध्ये बघितलं. हा तो मुंबईचाच गाऊन घालायचा असतो. मुंबईची लोकं यायची गाव काय? घालाय मला. मी म्हणतो ते गाऊन घाल. आहे ड्रेस आहे, आहे गाण म्हणून मी बघते पुण्या म्हणून साडी पण आली आणि झुंपर पण. साडी तुला जम्पर सकाळच्या ताईने जम्पर आणलेला दाखवलं का तू? हा? कधी अबाव 70 असतील ना एज मध्ये. हा, तिथं 80च्या जवळ पण. हो का? ते अंकल तर खूप बिचारे ना, ते अंकल गाणं बिणं मला खूप हे होतं. आता काय आता? पण हो ना, आणि मी तेव्हा बोलली पण इथेच आपण त्यांना एक कारवा असं मी म्हटलं की मुलाला म्हटलं पाठवूया त्यांना जुनी गाणी ऐकायला. पण नंतर लगेच व्हिडिओ आलं की ते गेले, तेव्हा मग राहूनच गेलं. काय करायचं? पण ते पण खूप छान असे होते हा, अंकल पण. गाणे वगैरे म्हणायचे. सगळे चांगले आहेत. चांगले. आणि तुमचे सगळेच व्हिडिओ बघतो आम्ही आपले रोज नेहमी बघा. मध्ये मी बोलली ना की मला असं एकदम हे झालं की काय येत नाही, 8 दिवस झाले व्हिडिओ काय येत नाही, व्हिडिओ काय येत नाही. मग नंतर ती बातमी कळली की तेव्हा मला खूप म्हणजे हे झालं. तुमची झोप मोड नाही ना झाली? झोपत नाही दुपारी? गप्पा मारत बसा. दुपारी काय करता मग तुम्ही? माप सांग शिवणार. हा, कोणी शिवला? सकाळी एक आई आलती म्हणा. साखर काय आली अरे वा, छान आहे ग. बरोबर आला. बरोबर आला ना. तुम्हीच घेऊन येता का म्हणजे कुठून असं माहिती हा, ससून हॉस्पिटल मधून तिथून हॉस्पिटल मधून सांगितलं की घेऊन येता? सांगतात. काही वृद्धाश्रम आहेत ना तिकडं काम करणारे, तर त्यांना तिथं सांगितलं जातं, कॉन्टॅक्ट करतात लगेच. आजी आहे, आजोबा आहे, तुम्ही त्यांना घेऊ शकता का बघा. मग आपण तिथं जाऊन घेऊन येतो त्यांना. जरी त्यांचा शोध लागला तर त्यांच्या घरी पाठवतो आपण. आता नाही शोध लागला तर आपण सांभाळायचं त्यांना. हा. तुमचे नाव काय ओळख दिली नाही. माझं नाव प्रतिभा वांगण प्रतिभा, दोघी प्रतिभा, प्रतिभाच आहे. पण प्रतिभाच नाव आहे. ती थोडी लाजरी आहे. फार बोलत नाही. हा, ती फार बोलत नाही. मग काय छकुले, गाणं म्हणून दाखवलं का त्यांना? नाही, ये मग इकडं, ये इकडं. हा, बोल बोल. तिला उभा राहून बोलायचं असतं. तिला म्हणते या पण गाणं म्हणतात. या. तिला उभा राहून गाणं म्हणायचं असतं, उभा राहून बोलायचं असतं. जा. कोण? हा, कोणतं म्हणणार आहे तू? तुला कोणतं म्हणायचं ते म्हण. बम्बई से आए मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. बम्बई से आए मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात की खाओ पियो, दिन को
हा आराम झालं का आराम बस 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 छान आता आराम करायचा जावा मस्त खाल्लं पिलं आता आराम कर म्हणते आई आराम कर आता म्हणते आराम करू भंडारे कसा करतो तर भंडारे दादा हा हे बघ हे दादा हे बघ सगळ्याची ऍक्टिंग करते हा सगळ्याची ऍक्टिंग करते हे बाई, हे ताई. पडशील तसं करू नये छकुले होय सगळं डोळा मारू नये तसा कसं मारतेस तू डोळा कसं मारतेस मला दाखव इकडे मारून कसं मारतेस डोळा अगं मागे छकुली डोळा मारते आज हा चकुले हा? आंधळा मारतोय डोळा काय ती गाणं कोणच ठाऊक तिला विचारा ना कोणतं गाणं आहे ते काय आहे? कोणतं गाणं आहे? अगं तू बोलतेस ना आता हा आंधळा. डोळा घालून नाही मी बोलते ना. हा कोणतं एक गाणं माही बोलते आंधळा मारतोय डोळा हा, तो आंधळे आहे का आम्हाला नाही नाही आम्ही देवांनी थोडं आम्हाला चांगलं दुसतं दिसतं हा? हो, बरं. देवांनी देवाचे धन्यवाद हा मग आपल्याला चांगलं हा, ठेवलं चांगलं ठेवून दे ओ आजी ठकुले हो डोकं फिरले डोकं फिरले हात धरला हा डोकं फिरले माझं बोलायचं काय बोल की जा की तिकडं आईला विचारल्याशिवाय काय लेकरं करत नाही का सांग, मोठी आहे ना आपल्या पैसे बरोबर आहे, बरोबर आहे. मान ठेवा हा हा, बरोबर आहे हा? हो ना आईचा मान ठेवतात हा लेकरं मान ठेवा होय पाहुणे आल्यावर पाहुण्याच्या पुढे आगावपणा करत नाहीत लेकरं माझे खायला मागत नाहीत दिलं तर खात चाल नाहीत लवकर हाय का नाही हा. पाहुणे गेल्यावर मग आपले रंग दाखवायचे नाही ते तर लेकर आहेत की मग नाही देते आम्हाला मग सगळे खटाळ देते. आहे. हा खटाळ पोरं मग खटाळ खटाळ बरीचशी काय टोस्ट बटर सगळे आणलं आम्हाला चहा माझी देते रोज हो बघितलं टोस म्हणून मी पण टोसच आणले म्हटलं चकुलीला त्यांना आवडतात ना टोस हा. वगैरे सगळ्यांना नरम. 5 किलो मटण घेतलं 5 किलो हो आमच्या इथं बाकी इथे बनवल्या ते पण बनवलं बनवल्या. आम्हाला गोड म्हणून खाऊ घातलं. हो चुलीवर चुलीवर तिला आवडत होतं नाही, बघ, चुलीवर. इथे माहितीये, इथे भाकऱ्या केल्या आणि खाली मटण केलं त्या दिवशी ते मस्त 2-3 दिवस हो. काढला हो. हा 5 किलो हिला वाटतं असं पाहिजे डोकं फिरले बाजून ना हात धरलाय काय बघा, गाणं म्हणते. हा म्हणा ना म्हणा. डोक्या फिरला ग डोक्या फिरला ग बाई आताला धरला ग बाई आताला धरला ग डोक्या फिरला ग बाई आताला धरला ग झालं 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 छान तर आपली छकुली खरंच खूप मस्त आहे आणि आणि शबरीची टेवी माया रामराज बघी वनवास बघी रामराज बघी हा झालं तर आपली छकुली चांगली आहे आणि आता मस्त झाले तुरु 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 पळते मुंबईचे पाहुणे पाहिजेत पुण्याचे पाहुणे पाहिजेत आपल्या पुण्या आहे ना हा मुंबईच्या पुण्याच्या हा? हा पुण्याच्या म्हणजे आपल्याला मुंबईचे पाहुणे भेटा येणार का म्हणजे येणारच ताई. रोज पाहुणे पाहिजेत रोज पाहुणे पाहिजेत तर आज आपल्याकडे हे पाहुणे आलेले आहेत आणि पाहुण्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत तर आपण त्यांच्याशी आता गप्पा मारूया आणि परत असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद